सत्य कसलं लेटर आहे? कोर्टाच आहे रे? काय? मंजिरी वाघमारे आणि सत्यजित सुरवे यांनी घट्ट पडलं जिबीला इथं. घटस्फोटासाठी हजर राहणे. पोस्टमन होता का देवत होता काय माहिती बाई. एकच नंबर. ए निबळ सत्या बघितलं का कोर्टाने हजर राहायला सांगितलंय. आता कसं समजा का नाही सुरळीत पार पडेल बघा. तेव्हा तुम्ही दोघांनी बी उगाच काय चालाकी करू नका. आणि कोर्टात गेलं का नाही का सरळ ठामपणे सांगायचं आम्हाला दोघांना एकमेकांसोबत संसार करायचा नाही, एकमेकांसोबत राहायचं नाही, आमचं एकमेकांसोबत पटत नाही, आम्हाला एकमेकांना आम्ही आवडत नाही. कळलं का? असं समजा सांगायचं. दे तसं वचन. ए नाही बेट मी वचन देते मम्मी साहेब. मी कोर्टात मला संसार करायचा नाही असं सांगेन. एकच नंबर. सत्या आणि तू पण दे. तेव्हा तुम्ही दोघांनी बी उगाच काय चालाकी करू नका. आणि कोर्टात गेलं का नाही का सरळ ठामपणे सांगायचं आम्हाला दोघांना एकमेकांसोबत संसार करायचा नाही. आता माझा आणि सत्याचा संबंध कायमचा संपणार. वेळ निघून गेली आता. मी सत्याला कधीच सांगू शकणार नाही का माझं त्याच्यावर किती प्रेम आहे. मंजू जरा पेपर ना या फाईल मध्ये लाव. सगळे ना इकडच्या तिकडे झाले आहेत. नको, हिला आता काही विचारलं ना तरी सांगणार नाही. मंजू चल जरा मला तुझ्याशी बोलायचंय. काय झालं? फुट्टीनं केसानं गळा कापला माझा. तिची लायकीच ती आहे. मीच तिला ओळखायला चूक केली. उगाच झक मारली आणि तिच्याशी हात मिळवणी केली बघ. ओ मम्मी एवढं फिरू नका. एका दिवसातच वेट लॉस करताय की काय? असं बारीक होत चाल. मग मम्मी साहेब कोण आहे ते ओळखू बी यायची नाही. कवी असलं फात तुझा जॉक मारू नका. हे काय जॉक मारायची आहे का? अगं त्या नेबरेटच्या आत्याने कसा डाव साधलाय ती बघ. तिला कसं वट्टी मारायचं का नाही त्याचा विचार करायला पाहिजे. मम्मी तुमच्या आता गुंड भावाला सांगून त्यांना किडनॅप करायचं का? खोटाळी घ्यायचीस का? हा मागच्या काही मला त्या नाऱ्या भाऊनं काय गोंधळ घातला हे ठाव आहे ना तुला? अगं त्या नेबऱ्याच्या ऐवजी त्या रुपालीला उचललं. रुपालीने त्याला हाणल्यापासून का नाही तो फोन बी घेत नाही माझा. मम्मी आता तुम्हाला 3 बेडरूमचं एक झोपडं बांधावं लागणार. झोपडं ते बी पत्र्याचं. ते कशाला? हाऊ मम्मी आता आपल्याला पोटगी द्यावी लागणार ना. त्यात ही समद माया सदन जाणार. ती बी त्या नेबट मंजू वहिनीच्या नावावर. आणि त्या माया सदनचं होणार नेबट मंजू सदन. मम्मी आपण असं करायचं का? जे काय काय सत्यदाच्या नावावर आहे की नाही ते समजा आपण जयदीपदाच्या नावावर केलं तर? खोटाळी घ्यायचीस का? तो जयदे आधीच बिझनेस मध्ये लॉस मध्ये आहे. अजून समजा ही खड्ड्यात घालेल. अहो फक्त थोड्या दिवसांसाठी. जेव्हा त्या पोटगीसाठी मागणी करणार का नाही तेव्हा त्यांना सांगायचो
का सत्यादाराच्या नावावर तर काहीच नाही. हं. हे जरा बरं सुचलंय बघ. आपण नका त्याच्यातलं कुठं नाही. दुसरी आयडिया सांग. बोल की लवकर. मम्मी माझ्याकडे ना एक बेस्ट आयडिया आहे. मी काय म्हणते मम्मी, त्या आत्याला वटणी वाहण्याची गरजच काय आहे? अगं मग काय असं देऊ टाकायचं तिला आणि जायचं आपण झोपीत राहायला. अहो मम्मी, मी पुढचं तर ऐकून घ्या की. मला सांगा, घटस्फोट कुणाच्यात होणार आहे? एक कधी असलं फालतूचा प्रश्न विचारून माझं टाळकं खराब करू नको बरं का तू. अहो मम्मी सांगा की. सत्याच्यात आणि नेबेडच्यात. मग पोटगी मागायचा अधिकार कुणाकडे असणार? त्या नेबेडला. मग त्या नेबट मंजुवनींना माहितीये का हो पोटगीचा विषय? नाही. तेच त्यांना कुठं माहित आहे का त्यांच्या महागारी आत्यानं काय काय केलं ते, त्यांच्याकडून कशा सह्या घेऊन त्यांना फसवलं ते. कवी आता त्या नेबेडला माहित होईल आणि त्या फुकटीला बी कळत का ती फुकटी इतक्या येड्या बाबळीचा काट आहे आणि ही माया सुर्वे अस्सल बाबळीचा काट आहे. आता बघ म्हणाव कसं कॉट्यानं कॉटा पडते ती. काय झालं भारती मावशी? इथं का घेऊन आलात? काय बोलायचंय का? मंजूच्या डोळ्यातलं पाणी तिला स्वतःला दिसत नसलं ना तरी तिच्या भारती मावशीला दिसत. अगं बाई माणसाचा त्रास बाई माणसालाच कळतोय. बस मंजू, अगं अजून किती दिवस असं सगळं मनात साठवून ठेवणार आहेस? अगं निदान मला तरी सांग काय झालंय. सत्याला घटस्फोट नाही द्यायचा ना तुला? बरोबर ओळखला ना मी? द्यायचंय मला घटस्फोट. मला तो नकोच आहे आता माझ्या आयुष्यात. अरे बापरे, असं आहे का? म्हणजे तुला त्याला खरंच घटस्फोट द्यायचा आहे? मला अजिबात म्हणजे अजिबात पटत नाही बघ त्यांचं असं वागणं. अरे साधं बघायचं सुद्धा टाळतात माझ्याकडे. एकदा बघत बी नाही. बघायला काय पैसे पडतात वय? जाऊ दे, मी ना आता घटस्फोट देणारच आहे त्यात. एक बी